खूप वेगळं वाटलं जेव्हा पहिल्याच वेळी ऐकलं तेव्हा, कारण माहिती नव्हती की भारतातली ॲसिड अटॅक पहिलीच केस वगैरे. मला आणि शशांक दादांना तर खूप आनंद झाला, मला एक काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि ज्या मंगलाजींच्या ॲक्च्युअल आईवडिलांनी जे सहन केलं असेल म्हणजे त्यांना सलाम आहे. आणि मंगलाजींची विल पॉवर, आपण म्हणतो ना वेअर देर इज अ विल देर इज अ वे, मंगलाताईंनी हे सिद्ध करून दाखवलं. खरंच मंगलाताई तुमच्याबद्दल अत्यंत आदर आहे, खूप बरं वाटतं, प्राऊड फील होतं. आणि आमच्या शिवाजीचं मला मनापासून कौतुक करावं असं वाटतं की बऱ्याच नायिका आपण बघतो आधी मी किती सुंदर दिसते, किती मेकअपमध्ये छान दिसते हे बघत असतात. अशा वेळी शिवाजीनी जवळजवळ 90% मध्ये तिचा असा मेकअप होता आणि त्या मुलींनी तो केला आणि 12 त्यामुळे मी शिवाजीचे मनापासून अभिनंदन करते. आणि आमची डिरेक्टर अपर्णा भोशी, खूपच मजा आली अपर्णा बरोबर काम करताना. लेडी डिरेक्टर म्हणून आमचा एक जर असा हळवा कोपरा आणि खूप छान. आणि अरुण वर्माजींचं नाव घे, म्हणजे दोघांचं जे काही कॉम्बिनेशन होतं आमचे सिनेमॅटोग्राफर आणि अपर्णाचं, खूप मजा येते. म्हणजे आम्ही सगळीच इथे आज हजर आहोत. वेदोल आमची मुलं आहेत, शशांकजींबरोबर मी पहिल्यांदा काम केलं होतं, उत्तम अभिनेता. म्हणजे मी त्यांच्या फिल्मसाठी पाहिलं होता फेस्टिवलला किंवा मी ज्युरी असताना, पण मजा आली त्यांच्यावर काम करताना. डॉक्टर सुनील, संजीवजी, तसं एक सेटवरचं वातावरणच छान होतं. त्यामुळे मेघना एक वेगळी पर्वणी होती आमच्यासाठी, ती एक वेगळी फिल्म करायला मिळाली. आणि आता आम्ही जेव्हा वेगळ्या भूमिकांच्या शोधात असतो आणि असं काहीतरी मिळालं तर खूप समाधान आहे. किती छान, खूप छान. आणि आम्हाला आवडतं तुम्हाला बघायला, एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. वेगळा लुक होता तुमचा. वेगळा लुक होता, पण ते क्रेडिट खरं तर दिग्दर्शकांचंच आहे. त्यांनी सांगितलं होतं की नको म्हणा लुक गाडीतला, आपण जरा वेगळं ट्राय करून बघूया. उत्सुकता 100% होतीच काम करायची. आणि हे पूर्वी पुस्तक वाचलेलं होतं, मॅडमचं जे पुस्तक आहे ना सीरत, हे पुस्तक पूर्वी मी वाचलेलं होतं. आणि कर्मधर्म संयोगाने ज्या वेळेला मला अपर्णा मॅमचा फोन आला त्यावेळेला मी म्हटलं अरे ह्या अर्थाचं मी काहीतरी वाचलेलं आहे ना, कुठेतरी पूर्वी वाचून गेलेलं आहे. आणि मी म्हटलं मला जरा संदर्भ बघायला लागले म्हणून मी बघितलं तर म्हटलं अरे हेच आहे. मग मॅडम बरोबर ज्या वेळेला बोलणं झालं त्यावेळेला माझ्या लक्षात राहील की अरे करूयात. आणि काही काही गोष्टी ज्या असतात ना त्या देणं म्हणून आपण करायच्या असतात. म्हणजे बनारस ही सुरांची नगरी आहे, पण तिथेही काही असुर असे जन्माला आलेलेच होते की ज्यांच्या हातनं ह्या पद्धतीचं कृत्य घडलेलं होतं. आणि मला त्यांच्याबद्दलचं एक असं वाटलं की मनात कुठल्याही पद्धतीचा समाजाविषयीचा कडवटपणा न घेता आयुष्य काढणे ही खरंच खूप मोठी गोष्ट होती आणि त्यांनी ती केली गोष्ट. आणि अलकाताई ज्या पद्धतीने म्हणाले की मला याच्यात सगळ्यात जास्त कौतुक शिवाजीचं होतं की ज्या वयामध्ये पोरगी नटून फटून छान मी कशी कॅमेऱ्यासमोर दिसते आहे, मला बघा जगा बघा ज्या पद्धतीने असतो त्याच्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीचं शिवधनुष्य उचलून काम करणं हे खरंच ग्रेट आहे. आणि मला तिचं मनापासून कौतुक आहे. आणि आता काही म्हणजे इतक्या फिल्म्स केल्यानंतर आमच्या सगळ्यांबरोबर फिल्म करताना आमच्यातलंच एक होऊन कुठल्याही पद्धतीचा स्टारडम वागण्यात न आणता एक फॅमिली म्हणून काम करणं ही खरंच लोकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे की इतकं काम केल्यानंतर म्हणजे मेणवणीच्या घाटावरती पहिला सिक्वेन्स होता आमचा आणि मी बघत होतो पहिला सिक्वेन्स आपला मेणवणीच्या घाटावरती. मेणवणीच्या घाटावरचा मला तो प्रसंग हे होतं की ज्यावेळेला शूटला चाललेलं होतं मग अगोदर जाऊन बसलो होतो, अलकाताई येत होत्या तिथून आणि तिथे एकदा काही ट्रिप आलेल्या होत्या लोकांच्या. आणि अलकाताईंना बघितल्यानंतरच्या ज्या रिॲक्शन होत्या ना लोकांच्या, म्हटलं अरे बापरे, भाई एक सिरियल केल्यानंतर सेल्फी म्हणत फिरणारी जी माणसं आणि त्याचबरोबरीने इतकी वर्ष सातत्यानं काम करून लोकांच्या मध्ये जाऊन काम करून आणि त्यांच्यामध्ये क्रेज असलेली आणि तरी डबल असलेली एक कलाकार मला अत्यंत आदर होता आणि मला मनापासून मजा आली ते काम करायला. आणि अरुण सर थँक्स, सगळ्यांना अत्यंत छान दाखवलं. आपण बोलूया स्टेजवरती, तुम्ही अगदी अरुणजी प्लीज कम ऑन द स्टेज. मी वेळेअभावी सगळ्यांना बोलायची संधी देत नाहीये याबद्दल मला माफ करा, पण प्रतिनिधित्व तुम्ही दोघांनी केलं आहे या सगळ्यांच्या वतीने असं मी म्हणेन. अरुणजींसाठी एकदा जोरदार टाळ्या.
आणि ते कुठेही मेकअप वाटत नाहीये, हे तुम्ही नोटीस केलं असेल की ते इतकं नॅचरल आणि रिअल वाटतंय. सो मेकअपवर आणि अर्थात सिनेमॅटोग्राफर आणि त्या makeup दोघांचं हे कौशल्य आहे. तेव्हा थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद. पुढच्या सेगमेंटकडे बोलूया.